थोडक्यात सर्व गुणसंपन्न असा पती हवाय तर तुला. खरंच असा पुरुष अस्तित्वात तरी असेल का ग? अशी एक व्यक्ती आहे, मला माहितीये. एवढे सगळे गुण असणारी अशी कोण व्यक्ती आहे? अशी एक व्यक्ती तिन्ही लोकात आहे. ती व्यक्ती म्हणजे महादेव. काहीही काय बोलतेस पद्मा? अगं खरंच, तू सांगितलेले सगळे गुण महादेवांमध्येच आहेत. ते पराक्रमी आहेत कारण ते त्रिपुरांतक आहेत. आपल्या पत्नीवर ते अत्यंतिक प्रेम करतात. सतीमातेने जेव्हा हवनकुंडात उडी घेतली होती तेव्हा ते अतिशय भावनाविवश झाले होते. आपल्या पत्नीच्या विरहानंतर त्यांनी जो तांडव केला त्यातून त्यांचं पत्नीवर असलेलं प्रेम दिसूनच येतं. शिवाय पार्वती मातेलाही अनेक संकटांवर मात करण्यासाठी त्यांनी सहाय्य केले. आणि कोमल हृदयी तर ते आहेतच. आपल्या पत्नीचा सन्मान करणारे, प्रत्येक बाबतीत तिच्या मताचा आदर करणारे असेच आहेत महादेव. काय पटतंय ना? हो, अगदी तंतोतंत पटतंय. महादेव खरंच आदर्श पती आहेत. मानवी अंश वाचवायचा असेल तर दैवी अंशाची आहुती द्यावी लागेल. आणि जर महिषाला काही झालं तर त्याचा अंश महिपती वाचेल. स्वतःला वाचवण्यासाठी तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुझ्यापर्यंत यायला नकोय महिषासुरा. ज्याच्यावर तू विश्वास ठेवला होतास हा विश्वास धुळीला मिळवला ना. असं काही नाहीये. मग महिषासुरांनी तुला सत्य काय आहे ते सांगितलं का नाही? त्यांनी मला हे सांगितलं की जगदंबाला लवकरात लवकर वश करण्याची गरज आहे. पण तसं घडलं नाही तर काय होईल ते मात्र सांगितलं नाही. मला पुढची सगळी कल्पना आलीये. कसली कल्पना? की महिषासूर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुझा जीव घेणार आहेत. आणि हो, तुलाही याचा अंदाज असणारच. पण त्यांनी हे करण्याआधी तूच त्याचा जीव घेतलास तर नाही, हे शक्य नाही. का शक्य नाही? स्वतःचा जीव प्रिय नाहीये का तुला? महिषासुरांना ब्रह्मदेवाचं वरदान आहे. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? कारण त्याला देव, दानव, असुर कोणीच मारू शकत नाही. पण तो स्वतःला मारू शकत असेल तर मग त्याची सगळी शक्ती तुझी होईल. आणि जर मी त्याला मारू शकलो नाही तर तुझे सुचवतोयस त्यात खूप मोठा धोका आहे. तो तर सगळ्यातच असतो. पण स्वतःचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं नाहीये का? तो मी वाचवणारच. पण आत्ता जो माझ्या हातात वेळ आहे त्या वेळेत मला माझं काम पूर्ण करायचंय. जगदंबाला प्राप्त करायचंय. आणि जर मी ते साध्य केलं तर ह्या योगाचा अर्थ बदलून जाईल. मी यशस्वी होईन आणि माझे प्राणही वाचतील. तू तुझे प्रयत्न करून थकलास की मी सांगितलेल्या उपायाचा विचार कर. खरंच दुसरा उपाय करून बघायचा का? नको, सध्या तो विचार नको. आता मला कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर जगदंबाला प्राप्त करायलाच हवं. पण ते माझे पती कसे होतील? ते देव आहेत आणि मी मनुष्य. जगदंबा, सती माता ही मनुष्य रूपातच होत्या. त्यांनी महादेवांची भक्ती केली, तपश्चर्या केली आणि म्हणून त्यांचा विवाह महादेवांशीच झाला. तू सुद्धा महादेवांची भक्ती कर. मला खात्री आहे कुठल्या ना कुठल्या रूपात ते तुझ्यासाठी नक्की येतील. पण मी तसा विचार जरी केला तरी ते खरंच शक्य होईल का? हो, अशा जोड्या नियतीनेच बनवलेल्या असतात. जर तुला खरंच असा जोडीदार हवा असेल
आणि जर खरंच महादेव तुझ्या भाग्यात असतील तर तुला कुठले ना कुठले संकेत नक्की मिळाले असणार। नीट विचार कर, तुला असे कुठले संकेत मिळाले आहेत? महादेव, खरंच जर आपल्यात काही नातं असेल, खरोखर जर तुम्ही कुठल्याही मार्गाने माझे पती होण्यासाठी तयार असाल तर मला संकेत द्या। मला संकेत द्या महादेव, या महादेव, या महादेव, या महादेव, या महादेव, या महादेव। देवी, हे काय मागताय तुम्ही? तुम्हीच जगदंबा, तुम्हीच तुळजा, तुम्हीच सती, तुम्हीच पार्वती। आता आपल्या नात्याचा पुरावा तुम्ही मागितला असेल तर तुम्हाला द्यावाच लागणार। हे काय घडतंय? नक्की काय घडतंय हे? प्रभो, प्रभो, हे सगळं काय होतंय? मला जायला हवं, निघायला हवं मला। जगदंबा, अगं कुठे जायचंय तुला? महादेवानी मला संकेत दिलाय, मला निघायला हवं। हा प्रकाश, तिथे तर महादेवांची गुहा होती। हा प्रकाश तिथूनच येतोय। जगदंबा, जगदंबा, अगं अवा, ही एवढ्या रात्रीची कुठे निघाली आता? पद्मा, तू थांब, आम्ही बघून येतो। चल। जगदंबा, प्रभो, सांगा ना, हे सारं नक्की काय घडतंय? आधी आकाशात दिव्य आवर्तन योगाच्या तारका दिसायला लागल्या आणि आता आता भूलोकी हा भूकंप। हे सारं काय घडतंय प्रभो? नंदी, जेव्हा हा दिव्य आवर्तन योग येतो तेव्हा अतिशय तीव्र अशा काल परिवर्तक घटना घडतात। आगामी काळातही या अशा आणखी काही गोष्टी घडतीलच, पण ही घटना या सगळ्या घटनांमध्ये अत्यंत महत्वाची असेल। नेमकी कोणती घटना आहे? हा महादेवांचा संकेत आहे, जगदंबासाठी महादेवांनी दिलेला निरोप आहे। जगदंबाच्या नशिबी असलेल्या सतीच्या कथेतील हे महत्वाचे प्रकरण आहे। महादेवांची गुहा तर बंद झाली होती, बहुतेक थोड्या वेळापूर्वी भूकंप आला होता, त्याच्यामुळेच या गुहेचं दार मोकळं झालं असेल। केवढा उजेड येतोय त्या गुहेतून?
जगदंबा थांब. अगं जगदंबा. हे असंच तेज, हाच दिव्य प्रकाश मी या आधी सुद्धा अनुभवलाय. महादेव, महादेव मला दर्शन द्या. महादेवानी मला संकेत दिला. आई, तू मला म्हणत होतीस ना महादेव माझ्यावर रागावलेत, त्यांनीच मला त्यांच्यापासून दूर केलंय. बघ तसं नाहीये. हे बघ, महादेवांनी मला दर्शन दिलंय. भव्य रूपात दर्शन दिलं. महादेव, तुम्ही माझ्यावर रागावलं नाहीयेत ना? गंगाई, काल रात्री पाहिलं त्यावर विश्वासच बसत नाहीये ग. असं वाटतंय स्वप्नातच घडलंय समजा. काल रात्री जे घडलं त्या आयुष्यात कधीच बघितलं नव्हतं. एक वेगळीच ऊर्जा होती तिथं. आणि ती महादेवांची पिंडी, असं वाटत होतं साक्षात कैलासपती शंभू महादेव आपल्या बरोबर आहेत. आणि त्यातनं येणारं ते तेज डोळेच दिपून गेले होते. आणि तू पाहिलं का, जगदंबानी जेव्हा महादेवांना दर्शन द्यायला सांगितलं ना, तेव्हा त्या पिंडीतनं येणारं तेज कमी झालं आणि मग आपण ती पिंडी पाहू शकलो. महादेव तिच्याशी संवाद साधतायत असंच वाटत होतं. बेलाच्या पानाचं दर्शन बी घडवलं तिच्या सांगण्यावर. तुम्ही भक्ती करता म्हणून तुम्हाला या समध्या गोष्टीचं कौतुक वाटतंय, पण एक बाप म्हणून विचार करा, जगदंबासाठी जे बी काही घडतंय हे चांगलं नाही. उलट तिच्यासाठी हे समजा धोकादायकच आहे. काहीतरी सा तुझं धोकादायक काय असणार आहे याच्यात? अगं, देव आणि भक्त यांच्यातला संवाद आहे तो, त्यांच्यातलं नातं आहे. त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? यदू बाबाने केलेली भविष्यवाणी विसरलात का तुम्ही? महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. जगदंबा आणि महादेवांमध्ये फक्त भक्त आणि देव एवढंच नातं राहणार नाहीये. सती मातेच्या भाग्यामध्ये काय लिहिलं होतं हे ठाव आहे ना तुम्हाला? सती माता तिच्या घरच्यांपासून तर दुरावलीच आणि हवन कुंडात तिच्या प्राणाची आहुती पडली. पण ती सती माता होती म्हणून शक्तिपीठाच्या रूपानं परत आली. पण माझ्या लेकीच्या नशिबात मी असलं भाग्य सहन करू शकत नाही. तुम्ही तरी सहन करू शकता का? एक बाप म्हणून विचार करा. गुहा तर मी उद्ध्वस्त केली होती, हिचं दारही बंद केलं होतं.
ही परत पहिल्यासारखी कशी झाली? काहीतरी मोठी उलथापालथ झाली की हो सूर्यनरेश. अयो, तो भूकंप तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असणार बघा. अयो सूर्यनरेश. माझ्यापेक्षा शक्तिशाली कोणी असू शकत नाही, कोणीच नाही. अयो, हा प्रकाश, हा नक्की काय प्रकार आहे? हर हर महादेव. नवाजी, हे काय करतोयस? पिंडीला हात का जोडतोयस? अयो सूर्यनरेश, अयो असं काय करताय हो? आपलं महादेवांचं स्थान आहे की हो हे. महादेव आपल्या असुरांचं पण दैवतच आहे की हो. ज्यांना पाताळात कुणीही अडवू शकत नाही असे एकमेव आहे बघा दैवत. पाताळावर जे राज्य करतात असे तुमचे पिताश्री रक्तबीज यांचीच करतात की हो पूजा म्हणतो मी. हे सगळं जरी खरं असलं तरी या खेळात महादेव माझ्या विरोधात उभेत, आणि जो माझ्या विरोधात उभा असतो त्याची मी पूजा कधीच करत नाही. आता महिषासुरच तिन्ही लोकांचे स्वामी आहेत, त्यामुळे तुम्ही फक्त त्याच्या समोरच झुकला पाहिजे, बाकी कोणासमोरही नाही. महादेव, गंगाईने माझं कौतुक करावं, तिच्यावर माझा प्रभाव पडावा म्हणून मी ही गुहा बंद केली होती. पण तुम्ही हा चमत्कार दाखवलात आणि माझं सगळं कामच बिघडवून टाकलं. आता पुढचा खेळ मी करणार. ह्यापुढे असा डाव टाकणार की तुम्ही या खेळात कधीच जिंकू शकत नाही. आणि त्यासाठीच महिषासुरांच्या महालातून मी एक खास गोष्ट आणली आहे. तुम्हाला तरी नीट उत्तर देता येतंय का? तुमच्यातला बाप आणि भक्त यांच्यात मनातल्या मनात युद्ध चाललं आहे. पण जरा शांतपणे विचार करा. ज्या लेकीला तुम्ही लहानाचं मोठं केलं, तिच्या नशिबी असे सतीचे भोग तुम्हाला चालतील? मला तुझं बोलणं पटतंय ग, पण जगदंबाला असं अडवू बी शकत नाही. तिला महादेवांची भक्ती करण्यापासून थांबवायचं असेल तर तिलाही सावधपणे करायला पाहिजे. तिला विश्वासात घेऊन नीट समजावून सांगायला पाहिजे. हे भांडणं आणि आडवाआडवी करून काय बी होणार नाही. नुसतं हे करू नको असं सांगून ऐकणाऱ्यातली नाही ती तुला मला प्रश्न विचारत. महादेव, मला क्षमा करा. मी तुमची भक्ती करते, तुम्हाला मान देते, पण माझ्यामुळे तुम्ही एवढे दिवस ऊन वाऱ्या पावसाचं घराबाहेर होता. तुम्हाला खूप त्रास झाला, पण तुम्ही आज जो मला संकेत दिलाय त्यामुळे मी भारावून गेले. मला अतिशय आनंद झालाय. आता मी तुम्हाला घराबाहेर उन्हा तानात असं उघड्यावर राहू देणार नाही.
हवं हिला अडवायला पाहिजे. नाही, तू आता तिला अडवलं ना तर ती पुढे आपलं काहीच ऐकणार नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.